नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हॅलो माधव गुरुजीच्या माध्यमातून श्री यंत्राविषयी जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी. गुरुजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. साईराम आदेश. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण माधव गुरुजींबद्दल जाणून घेणार आहोत. माधव गुरुजी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही संस्था चालवतात. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिष शास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिष शास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजेच 350 वर्षांची परंपरा लाभली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय, श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरात नियोजित केल्या जातात. स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधीही यजमानांकडून करवून घेतात, ज्याने त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे येथे आपण गुरुजींना भेटू शकतात. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची CBSE शाळा आहे. श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वराला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे. तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गौशाळेच्या माध्यमातून गौमातेच्या सेवेसाठी, गोरक्षणासाठी कामही माधव स्पर्शमध्ये सुरू असतो. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. गुरुजी, असं म्हणतात की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही. तर पैसा आणि लक्ष्मी माता आणि श्रीयंत्र यांचं परस्पर घनिष्ठ संबंध आहे. मग लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र हे पूजनात असावं असं सांगितलं जातं. तर त्यामुळे मानवाला काय फायदा मिळतो ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? मॅडम, आता नवरात्राच्या अगदी म्हणजे म्हणतात तसं आपण उंबरठ्यावरती आहोत आणि काही दिवसांनीच नवरात्राला सुरुवात होईल. आणि नवरात्र हा पूर्णपणे एक साधनेचा म्हणजे की महिना आहे, की साधनेचा उत्सव आहे, साधकाचा उत्सव आहे, की याच्यामध्ये साधना पूर्णपणे केली जाते. आणि प्रामुख्याने म्हणजे की जो विषय घेतला किंवा जो प्रश्न घेतला आहे तुम्ही, त्याच्यामध्ये श्रीयंत्र घेतले. तर श्रीयंत्राची साधना म्हणजे श्रीविद्येची साधना हा नवरात्राचा प्रमुख भाग असतो, म्हणजे हा साधकाकरता असतो. आता श्रीयंत्राचे मानवी जीवनामध्ये बघितलं तर श्रीयंत्र प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याच्याबद्दल अनेक म्हणजे की प्रकारे प्रचार आज मीडियाच्या माध्यमातून आहे, की त्याचे एवढे त्रिकोण वगैरे सगळं आणि त्याची रचना वगैरे या सगळ्या गोष्टींवरती मेन त्याचा जो गाभा आहे की श्रीयंत्र पूजनामध्ये ठेवल्यानंतर किंवा आपल्या घरामध्ये असल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात तर ते आपण समजून घेतले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगत असताना मला इतिहास त्याचा सांगावासा वाटतो की श्रीयंत्राची मुख्य पेटिका अशी आहे की आदिगुरु शंकराचार्य म्हणजे 6व्या शतकामध्ये आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला आदिगुरु शंकराचार्यांनी दीक्षा घेतली गोविंदाचार्यांकडनं आणि त्याच्यानंतर मग ते संपूर्ण म्हणजे की धर्मप्रसाराकरता बाहेर पडले आणि धर्मप्रसार करत असताना भिक्षा मागून उपजीविका करायची. आता शंकराचार्य भिक्षा मागणार आणि एखाद्या ठिकाणी जाणार, तर असंच ते भिक्षा मागत एका वृद्ध महिलेच्या घरामध्ये गेले आणि ज्या वेळेला त्यांनी त्या ठिकाणी भिक्षा मागायला गेले, ओम भवती भिक्षाम देई, त्यावेळेला तिच्या घरामध्ये भिक्षा द्यायला काही नव्हतं आणि बघते की आदि शंकराचार्य म्हणजे काय तेजोपुंज साक्षात देव तुमच्या दारामध्ये आलाय आणि तुमच्याकडे भिक्षा मागतोय आणि तुमच्याकडे द्यायला काही नाही. म्हणजे त्या लेडीने बघितलं की आपल्याकडे द्यायला काही नाही आणि ती खूप अशी अस्वस्थ आली आणि तिचं ते सगळं दारिद्र्य बघून किंवा तिच्या घरामधली ती सगळी अवस्था बघून आदिगुरु शंकराचार्यांना सुद्धा खूप वाईट वाटलं की अरे मी हिच्या घरी आलो आणि काय तिची दैनंदिन अवस्था आहे की ती मला काही देऊ शकत नाही म्हणजे. आणि तिच्या चेहऱ्यावर तो भाव दिसतोय की मला यांना काहीतरी द्यायचं आहे, पण ते द्यायचं हे मनामध्ये असताना सुद्धा तिला काही द्यायला तिच्या हाताशी नाही आहे. म्हणजे 18 दारिद्र्य म्हणतात तसं तिच्याकडे होतं. आणि मग अगदी उत्कटतेने बघितल्यानंतर तिला एक आवळा भेटला आणि तो आवळा तिने आदिगुरु शंकराचार्यांना भिक्षेमध्ये दिला. त्या आवळ्याचा त्यांनी ज्यावेळेला स्वीकार केला त्याच वेळेला त्यांनी लक्ष्मी मातेला प्रार्थना केली आणि त्यावेळेला ते लक्ष्मी मातेचं जे म्हणजे की त्या याच्यामध्ये प्रवाहामध्ये बोलून गेले ते संपूर्ण कनकधारा स्तोत्र आहे म्हणजे. आणि त्या कनकधारा स्तोत्रामध्ये ज्यावेळेला त्यांनी लक्ष्मी मातेची आळवणी केली त्यावेळेला सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस तिच्या घरावरती पडला म्हणजे आणि तिचं पूर्णपणे दारिद्र्य येते त्याच्या दारिद्र्यामधनं नष्ट झालं म्हणजे. तर ज्या वेळेला हा प्रकार घडला त्याच्यानंतर आदिगुरु शंकराचार्यांना वाटलं की मी हिच्या घरी भिक्षा मागायला
गेलो आणि मी लक्ष्मी मातेची प्रार्थना केल्यानंतर हे घडलं. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. जर लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये नसेल, हातामध्ये नसेल, तर त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. तर आपण ज्यावेळेला एवढं धर्मप्रसार करतोय किंवा आपण ज्यावेळेला धर्म एक प्रकारे एस्टॅब्लिश करणारे आणि उभारणार आहे, हा जर धर्म पुढे टिकून राहायचा असेल तर ह्याच्याकरता सुद्धा मानवी जीवनामध्ये पैसा प्रत्येकाच्या हातामध्ये आज लागणार. म्हणजे जे काही मोहरा वगैरे जे माध्यम आहे ते प्रत्येकाला प्राप्त व्हायला पाहिजे, लक्ष्मीची प्राप्ती व्हायला पाहिजे. मग ही प्राप्ती कशी होईल म्हणून मग त्यांनी डायरेक्टली कैलास गाठला आणि कैलासावरती ते भगवान शंकरांच्या दर्शनाला गेले. आदिगुरु शंकराचार्यांचा अधिकार इतका होता किंवा त्यांची श्रद्धा किंवा त्यांची भक्ती एवढी पतित पावन होती की त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी त्यांना दर्शन दिलं. आणि त्यावेळेला दर्शन दिल्यानंतर आदिगुरु शंकराचार्यांनी त्यावेळेला भगवान शिवशंकरांचं दर्शन घेताना सांगितलं की तुम्ही मला दर्शन दिलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे, परंतु धर्मप्रसाराकरता हे सगळं जात असताना पुढे जाऊन प्रत्येक माणसाला आवश्यकता लक्ष्मीची लागेल म्हणजे, आणि मग ही लक्ष्मीची प्राप्ती त्याला कशा प्रकारे होईल किंवा तो त्याच्यामध्ये समाधानी कसं राहील याच्याकरता मला तुम्ही काहीतरी उपाययोजना सांगा. आणि त्यावेळेला भगवान व्हायचं, त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी त्यांना सांगितलं की तुमच्या याच्यामध्ये म्हणजे की तुम्ही आज ज्या प्रसंगाने आलेला तर त्या प्रसंगाने मी तुम्हाला हे यंत्र देतो. आणि त्यावेळेला आदिगुरु शंकराचार्यांना भगवान शिवशंकरांनी श्रीयंत्राचा महिमा सांगितला आणि त्यांना श्रीयंत्र पहिल्यांदा दिलं की याचं पूजन करून त्याची प्राप्ती होईल म्हणजे. मग आदिगुरु शंकराचार्यांनी त्याच्यावरती सौंदर्य लहरी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्या सौंदर्य लहरी ग्रंथामध्ये श्रीयंत्राची स्थापना आणि श्रीयंत्र याबाबतचं पूर्ण प्रकरणच अख्खाच्या अख्खं विस्तृत स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आदिगुरु शंकराचार्य असं म्हणतात की ज्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आणता तर श्रीयंत्र ज्यावेळेला आपण पूजनामध्ये ठेवतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की फक्त जसं आपण आता प्रश्नामध्ये म्हणलं की लक्ष्मी मातेचा आणि माणसाचा संबंध आहे आणि श्रीयंत्राचा आणि लक्ष्मी मातेचा संबंध आहे, निर्विवाद त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे. परंतु लक्ष्मी प्राप्ती एवढाच उद्देश श्रीयंत्र पूजनामध्ये नाही आहे म्हणजे. तर श्रीयंत्र पूजनाचा अगाध महिमा आहे. म्हणजे ज्यावेळेला आदिगुरु शंकराचार्य म्हणतात की ज्यावेळेला समुद्रमंथन झालं आणि त्या समुद्रमंथनामधून लक्ष्मी बाहेर पडली आणि लक्ष्मीला वैष्णवनी वरलं म्हणजे की लक्ष्मीनारायणाचा जोडा आपण म्हणतो, पण याच्या व्यतिरिक्त समुद्रमंथनामधनं अलक्ष्मी पण बाहेर पडली. मग ते अलक्ष्मीने विष्णूंना विचारलं की बाबा मी कुठे जायचं आता. त्यावेळेला ते म्हणले की तू पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे की ज्याला आपण अश्वस्थ वृक्ष म्हणतो, त्याच्या तू उंबरठ्याशी राहा. म्हणून अनेक उत्तम कार्यक्रमांमध्ये आपण सांगितलं की पिंपळाच्या झाडाखाली कायम दरिद्रता असते का तर अलक्ष्मी तिथे वास्तव्याला आहे. परंतु ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते, ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये पैसा होतो त्यावेळेला अलक्ष्मी सुद्धा तुमच्या घरी येते. तुमच्या घरामध्ये कोण नांदायचं आहे हे ठरवलं जातं, हे तुमच्या घरामधल्या वातावरणावरती आणि वेव्हजवरती ठरलं जातं. पैसे नो डाऊट प्रत्येकाकडे येतात, लक्ष्मी प्रत्येकाकडे येते, प्रत्येकजण आपण मेहनत करतो, प्रत्येकजण हे करतो, पण पैसे आल्यानंतर त्याच्या पाठीमागे सुख येतं का दुःख येतं या दोन्ही गोष्टी आपण तपासून घ्यायला पाहिजेत. किंबहुना आपण मेहनत करताना त्या मेहनतीच्या पाठीमागे खरोखर तेवढे पैसे येतात ते आपल्या घरामध्ये येतात का ते बघायला पाहिजे. कधी कधी माणसं खूप मेहनत करत असतात परंतु पैसे सगळे बाहेरच्या बाहेर निघून जातात आणि घरामध्ये फक्त कर्जाचे किंवा उधार उसनवारीचे पैसेच घरामध्ये येतात. म्हणजे त्यांनी कुठेतरी कर्ज काढलं तर ते पैसे आले, कुठे उधार उसनवारी केली तर ते पैसे घरात आले आणि घर सगळं त्या पैशावरती चालत असतं. ही अलक्ष्मी म्हणजे. ती अलक्ष्मी नाही घरी यायला पाहिजे, घरामध्ये लक्ष्मी टिकायला पाहिजे. आणि घरामध्ये लक्ष्मी टिकायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याच्यामध्ये श्रीयंत्र पूजनामध्ये असायला पाहिजे. तर आदिगुरु शंकराचार्य सौंदर्य लहरी ग्रंथामध्ये लिहितात की लक्ष्मी पूजनाच्या याच्यामध्ये किंवा लक्ष्मीच्या पूजनामध्ये श्रीयंत्र हा सर्वात मोठा भाग आहे. म्हणजे की श्रीयंत्राचं तुम्ही पूजन केलं किंवा श्रीयंत्र तुम्ही पूजनामध्ये असेल तर सर्वात मोठा भाग म्हणजे की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल, अलक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणार नाही. आता अलक्ष्मी ज्यावेळेला घरामध्ये येते त्यावेळेला सर्वात पहिले घरामध्ये संशय राहणार, घरामध्ये वादविवाद राहणार, घरामध्ये कटकटी राहणार, घरामध्ये कलह होत राहणार. घरामध्ये केलेलं अन्न आहे ते अन्न पुरवठ्याला यायचं म्हणजे की कोणी जेवणारच नाही, अन्न वाया जास्त जाईल. म्हणजे घरामधल्या गृहिणीला पूर्ण अंदाज असतो आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वयंपाक केलेला असतो. परंतु त्याच्यानंतर जर तुमचं अन्न खूप वाया जात असेल, खूप उरून जात असेल तर 100% तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नाही, अलक्ष्मी तुमच्या घरामध्ये आहे. आज पैसे कमवून आणल्यानंतर सुद्धा तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असेल, तुमच्या घरामध्ये जर एकमत होत नसेल, घरामध्ये जे प्रत्येकाचं आहे की म्हणतात ना 4 दिशांना 4 तोंड, असं जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर 100% अलक्ष्मीचा वास आहे. आणि तुम्ही 100% बघा कितीतरी कुटुंबामध्ये मी हे स्वतः अभ्यास केलेला आहे आणि स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे किंवा स्वतः बघितलेली परिस्थिती आहे की ज्यावेळेला त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये खूप चांगलं होतं, सगळे एक नांदत होते, एकोपा होता, सगळ्यांचं एकमेकाबद्दल प्रेम होतं, सगळ्यांना एकमेकाबद्दल आकर्षण होतं. पण जसे त्यांच्या घरामध्ये पैसे आले, काही मार्गाने त्यांचा व्यवहार झाला, ते घर विकलं गेलं किंवा जमीन विकली गेली, शेत विकलं गेलं आणि त्याचे पैसे घरामध्ये आले आणि पैसे घरामध्ये आल्याच्या नंतर सगळं बिघडून गेलं. म्हणजे की घरामधली सुख शांती पूर्णपणे निघून गेली. ते लोक 1000 वेळा म्हणतात की अरे आमच्याकडे काय नव्हतं त्यावेळेला आम्ही इतके गुण्यागोविंदांनी नांदायचो आणि आता आमच्या घरामध्ये पैसा आला, खरोखर आम्हाला काहीतरी भविष्य आलं, पण आता आमचं मतात मत नाही, म्हणजे एकमत आमचं होत नाहीये. म्हणजे तर असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला ती अलक्ष्मी घरामध्ये असते. तर लक्ष्मी पूजनाचा किंवा श्रीयंत्र पूजनाचा सर्वात मोठा फायदा आहे की जसं पैशाच्या बाबतीमध्ये तर तुमच्याकडे पैसे येतीलच, किंबहुना तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक पडेल, तुमच्याकडचं कर्ज आहे ते कर्ज फिटायला सुरुवात होईल, पण त्याच्याबरोबर मोठा पार्ट हा असेल की तुमच्या घरामधलं कलह पूर्णपणे संपेल. काही कारणाने जनरेशन गॅपमुळे वगैरे तुमच्या घरामध्ये जर काही
काही समज गैरसमज असतील किंवा वादविवाद असतील तर ते वादविवाद पूर्णपणे निपुष्टात येतात. तिसरी गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये श्रीयंत्राच्या पूजनामध्ये 5 प्रकारचे आशीर्वाद, म्हणजे ज्या वेळेला सौंदर्य लहरी ग्रंथामध्ये श्रीयंत्राबद्दल आद्यगुरु शंकराचार्य लिहितात त्यावेळेला ते म्हणतात की हे जे यंत्र आहे हे 5 प्रकारचं वरदान मानवाला देतं. मग 5 प्रकारच्या वरदानामध्ये पहिलं काय वरदान देतं तर तुम्हाला सुख पूर्णपणे मिळतं. सुख मिळतं म्हणजे की सुखाची सगळी साधनं तुम्हाला उपलब्ध होतात. मग त्याच्यामध्ये वाहन सौख्य असेल, गृहसौख्य असेल तर त्या सगळ्या गोष्टी मिळतात. दुसरी गोष्ट म्हणले की धनधान्यादी, म्हणजे धनधान्यादी म्हणजे तुमच्याकडे धन उत्तम येतं की ज्या धनाच्या माध्यमातून तुम्ही उत्तम उत्तम सुख खरेदी करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. दुसरं म्हणजे धान्य, की तुमच्याकडे धान्याच्या बाबतीत सुबत्ता येते. जे काही तुम्हाला खायला धान्य लागणार आहे ते धान्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे सुबत्ता तुमच्याकडे राहते. तिसरं आहे आरोग्य, की हे सगळं व्यवस्थित असताना आरोग्य पण चांगलं राहायला पाहिजे. नाही तर उद्या सगळं आहे की रोज आता गोड धोड जेवायला मिळणार आणि तुम्हाला शुगर झाली, तुम्हाला डायबेटीस झाला तर तुम्ही काय नाही करू शकत. मग तुमचं आरोग्य पण चांगलं राहायला पाहिजे. तर तिसरा आशीर्वाद श्रीयंत्र पूजनामध्ये हा मिळतो की तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. आरोग्याची प्राप्ती झाल्यानंतर तुम्हाला आयुष्याची प्राप्ती होते, म्हणजे आयुष्यामध्ये वृद्धी होते, म्हणजे तुम्ही दीर्घायुष्य होता, तुमचं आयुष्य वाढतं त्याच्यामध्ये. आणि 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्याकडे समाधानाची प्राप्ती होते. म्हणजे निरोगी राहिल्यानंतर आता तुमच्या शरीरामध्ये रोग नाही आहे, तुमच्या आयुष्याची वृद्धी झाली. ही वृद्धी झाल्यानंतर आयुष्यामध्ये समाधान असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी असं असतं की सगळ्या गोष्टी असतात पण समाधान नसतं. तर समाधान हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आशीर्वादामध्ये मिळतं. म्हणजे तर ह्या श्रीयंत्राच्या पूजनाचे हे 5 मानवी जीवनामधले फायदे आहेत की फक्त श्रीयंत्र याच्याकरता नाही की तुम्ही ते आणलं आणि त्याचं पूजन केलं आणि तुमच्याकडे पैशाची प्राप्ती होणार. पैशाची प्राप्ती करण्याकरता श्रीयंत्रापेक्षा अजून चांगले चालणे भन्नाड उपाय तुमच्याकडे आहेत. म्हणजे की ज्याच्यावरती आपण सगळेजण बघतो की ऑनलाईन आहे आणि कुठेही तुम्ही गेलात तर पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला सगळीकडे ऑफर आहेत. म्हणजे आणि तुम्ही खरोखरी त्या माध्यमातून चालला तर चांगले पैसे कमवूही शकता. त्याच्याकरता कशाला श्रीयंत्र घ्यायची गरज आहे. परंतु त्याच्याहून महत्त्वाचं गोष्ट आहे ती म्हणजे योगक्षेम, की पैसे कमवणं हा योग आहे, पैसे मिळणं हा योग आहे, नशिबाचा एक भाग आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ते पैसे टिकायला पाहिजेत आणि त्याच्यामधनं मला समाधान मिळालं पाहिजे. तर हे पैसे टिकून ठेवायचा जो विषय बघा, प्रत्येकजण म्हणतात की अहो पैसे येतात भरपूर पण टिकून राहत नाही. हे जर पैसे टिकून ठेवायचे असतील तर श्रीयंत्र पूजनासारखा दुसरा सोपा उपाय नाही. श्रीयंत्र पूजनामध्ये ठेवल्यानंतर निश्चितपणे लक्ष्मीची वृद्धी होते, संपत्तीची वृद्धी होते आणि धनधान्यादी आरोग्य सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. आपल्याकडे पैसा वाढायला लागतो आणि पैसा वाढायला लागलेला असतो त्याच्यापुढे आपले आचारविचार चांगले होतात आणि चांगल्या आचारविचारांनी आपण पुढच्या इन्व्हेस्टमेंट चांगल्या करतो की जेणेकरून ते पैशामध्ये आणखीन वृद्धी होत जाते आणि आपली आर्थिक परिस्थिती वाढत जाते. तर सौंदर्य लहरी ग्रंथाच्या आधारे आणि मी जेवढा आत्तापर्यंत श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये अनुभव घेतला आहे त्याच्यामध्ये खरोखर हा अनुभव आहे की श्रीयंत्र पूजन ठेवल्यानंतर पैशाच्या बाबतीत तो वृद्धी होईलच, कर्जाचे हप्ते तुमचे फिटायला सुरुवात होतीलच, कर्ज फिटायला सुरुवात होईलच, परंतु याच्या व्यतिरिक्त एक एक रुपया साठायला सुरुवात होईल. संपत्तीचा ओघ तुमच्याकडे येईल, संपत्ती तुमच्याकडे व्हायला सुरुवात होईल, पैसे तुमच्याकडे टिकतील आणि निश्चितपणे एक चांगली आर्थिक परिस्थिती, चांगलं आरोग्य आणि याच्या व्यतिरिक्त समाधानपूर्वक आयुष्य तुमच्या वाट्याला येईल. म्हणजे ज्याच्यामध्ये धर्मसुद्धा चांगला होईल आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं कर्मसुद्धा चांगलं होईल. आणि ज्यावेळेला कर्म आणि धर्म दोन्ही गोष्टी चांगल्या राहतात त्याच्यावेळेला निश्चितपणे समाधानाची प्राप्ती होते. आपण काय म्हणतो की माझा योगक्षेम देव चालवतो, तो योग आहे की ज्या ह्याच्याने मी मेहनत करतो, पण क्षेम त्या सगळ्या टिकून ठेवण्याचं काम आहे. ते टिकून ठेवण्याचं काम हे श्रीयंत्र करतं. तर श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये म्हणजे की महत्त्वाचा फायदा आहे की ते समाधान प्राप्त करून देतं आणि जी गोष्ट तुम्ही प्राप्त कराल ते टिकून ठेवण्याचं काम पूर्ण स्वरूपामध्ये मानवी जीवनामध्ये करतं. अगदीच, म्हणजे श्रीयंत्राचं महत्त्व काय आहे हे तुम्ही आम्हाला सगळ्यांना पटवून सांगितलेलं आहे. शिवाय त्याची पार्श्वभूमी काय आहे, का श्रीयंत्र पूजलं जातं याबद्दलही तुम्ही उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. आणि असं जर मार्गदर्शन आपल्याला प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीद्वारे हवं असेल तर यूट्यूब चॅनलला ते मिळू शकेल आणि त्यासाठी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मला अजून असं विचारायचं आहे की श्रीयंत्र बाजारातून विकत आणलं आणि घरी ठेवलं असं होत नाही, तर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये श्रीयंत्रावरती कोणकोणते आणि कशा पद्धतीने सोपस्कार केले जातात आणि 100% ते कसे लाभदायी होतात? मॅडम, ज्या वेळेला आहे ना म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी हा विषय ज्या वेळेला शिकवला जातो, म्हणजे आज मी राजज्योतिष यांत्रिक आहे, 12 वर्ष माझं याच्यामध्ये एज्युकेशन झालेलं आहे आणि ह्या वेळेला ज्या वेळेला राजज्योतिष यांत्रिकसारखा तुम्ही सिलेबस शिकता किंवा मोठ्या प्रकारचं ज्या वेळेला तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये शिक्षण घेता तर शिक्षण पद्धती ही पूर्णपणे तुमची गुरुकुल पद्धतीच्या प्रमाणे असते. म्हणजे मी गुरुकुल पद्धतीमध्ये शिकलो आहे, अनिरुद्ध उपाध्याय स्वामींकडे मी शिकलेलो आहे काशीला. आणि याच्यामध्ये असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की ज्या वेळेला तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी शिकवतात त्याच्या वेळेला सर्वात महत्त्वाचा विषय हा शिकवला जातो की मानवी जीवनामध्ये माणूस तुमच्याकडे येणार आहे त्याला सर्वात पहिले आर्थिक प्राप्ती व्हायला पाहिजे. म्हणजे आज आपल्याला मोठी मोठी नावं ऐकतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं त्यांच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम नसेल का, सगळे प्रॉब्लेम आपल्याच आयुष्यामध्ये आहेत का, तर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम असतात, परंतु त्यांची सगळ्यांची फिनान्शियल लेवल मेंटेन असते. म्हणजे आज आपण अदानी ऐकलं, रिलायन्स ऐकलं, तर मग यांच्याकडे आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे कुठली दुःख यांच्या वाटेल नसेल का, काही प्रॉब्लेम नसतील का. पण तुम्ही जर शांतपणे विचार केला तर तुमच्या आयुष्यामधले येणारे जे प्रॉब्लेम आहेत त्या
प्रॉब्लेममधले 90% प्रॉब्लेम हे पैशाने सॉल्व्ह होणारे असतात आणि 10% प्रॉब्लेम आहेत की समजा तुमचं कोणाशी पटत नाही आहे किंवा तुमचं लग्न जमत नाही, तुमचा विवाह होत नाही आहे किंवा तुम्हाला मुलं होत नाही, तर या 10% समस्या आहेत की ज्याला तुमचा पैसा काही करू शकत नाही. म्हणजे तर या लोकांची फिनान्शियल लेवल मेंटेन असते. तर सर्वात पहिले त्यावेळेला हे शिकवलं जातं की जो माणूस आपल्याकडे येईल म्हणजे तो विवंचनेने काय ना काय असेल म्हणजे, आणि त्याच्या 90% विवंचना कशाने कमी होतील तर त्या तुम्हाला त्याच्या आर्थिक लाभाने कमी होतील की तुमच्याकडे आल्यानंतर व्यक्तीला आर्थिक लाभ झाला पाहिजे. तर त्याला आर्थिक लाभ होण्याकरता तुम्हाला सगळं शिकवलं जातं. तर त्यामुळे म्हणजे ना की आम्हाला ज्यावेळेला गुरुकुलमध्ये जातात आणि ज्यावेळेला विश्वास बसतो की आता खरोखर ॲस्ट्रॉलॉजर होणार आहे आणि हा चांगलं शिकणार आहे, त्यावेळेला आम्हाला श्रीविद्येचा पाठ शिकवला जातो. आम्ही सगळे श्रीविद्येचे उपासक आहोत आणि श्रीविद्येचे उपासक असल्यानंतर श्रीयंत्र हे आमच्याकरता म्हणजे सर्वात पहिले अमूल्य भेट आहे. म्हणजे की ते श्रीयंत्राचं म्हणजे की महत्त्व आणि हे केलं तर मी गुरुकुलमध्ये असल्यापासून त्याची साधना करतोय. म्हणजे दर नवरात्रामध्ये श्रीविद्येची जी दीक्षा आहे ती नवरात्रामध्येच प्रॉपरली दिली जाते आणि नवरात्राचे 9च्या 9 दिवस हा खरोखर साधकाचा उत्सव आहे की साधक त्याच्यामध्ये पूर्णपणे साधना करतो आणि साधना करून त्याच्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी ज्यावेळेला सीमा उल्लंघन होतं त्यावेळेला निश्चितपणे तो एक त्याचा सीमा उल्लंघन करतो आणि त्याच्यामध्ये काही ना काही प्राप्ती करून घेतो. त्याच्यामुळे नवरात्र हा त्याच्यामध्ये सर्वात चांगला विधी येतो. आणि आता ज्यावेळेला शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर आम्ही काय करतो तर या 9 दिवसामध्ये पूर्णपणे याच्यावरच काम केलं जातं की संपूर्ण साधना आहे ते श्रीयंत्रावरती केली जाते. म्हणजे श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये ह्या ज्या 5 प्रकारच्या सिद्धी सांगितल्या की त्याच्याने उत्तम धन मिळणार आहे, उत्तम धान्य मिळणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला उत्तम आरोग्य राहणार आहे, चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये वृद्धी होणार आहे आणि 5वं म्हणजे समाधान राहणार आहे. तर या पंचसिद्धी त्याच्यावरती करण्याकरता 1600 श्रीसुक्ताचे अभिषेक त्याच्यावरती केले जातात. म्हणजे श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये बघाल तर आमच्याकडे सगळ्या प्रकारचे श्रीयंत्र आहेत. म्हणजे स्फटिक श्रीयंत्र तुम्हाला हवं असेल तरी येईल, कॉपरमध्ये पण होईल, पितळामध्ये पण होईल आणि आमची जी घाट आहे म्हणजे बनवण्याची म्हणजे की जे आमचं श्रीयंत्र आहे सिद्ध की ज्या सिद्ध स्वरूपावर आम्ही करतो, माझ्या माहितीमध्येच त्याला 350 वर्ष झाले. का तर परंपरेला जेवढी वर्ष झाली त्याच्या अगोदर ते कधीपासून असेल ते माहिती नाही, परंतु 350 वर्ष तर ते म्हणजे की याच्यामध्ये परंपरेमध्ये आहे. तर ते श्रीयंत्रावरती पूर्णपणे सोपस्कार केले जातात आणि मग ह्याच्यावरनं पूर्णपणे जेवढी श्रीयंत्र वर्षभरामध्ये आम्हाला द्यायचे आहेत किंवा या दिवाळीच्या निमित्ताने, लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने किंवा नवरात्रामध्ये प्रॉपरली श्रीयंत्राच्या ऑर्डर असतात की आम्हाला श्रीयंत्र सिद्ध करून द्या, तर मग त्यांचं पूर्णपणे नाव, त्यांच्यानंतर त्यांचं कुलदैवत, त्यांच्या फॅमिलीमधली नावं वगैरे घेऊन पूर्णपणे त्यांच्याकरता ते सिद्ध करून दिलं जातं. म्हणजे मग त्यांच्या नावाने अभिषेक होतात आणि त्याच्या व्यतिरिक्त जेवढी श्रीयंत्र आमच्याकडे काउंटरला असतात की आम्ही कुठे भेट प्रसंगामध्ये देऊ किंवा ती विक्रीकरता उपलब्ध असतील तर ती सगळी सिद्ध स्वरूपामध्ये असतात आणि त्याच्यावरती पूर्णपणे या नवरात्रीमध्ये म्हणजे की 1600 श्री सुक्ताचे अभिषेक त्याच्यावरती केले जातात. विशिष्ट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अभिषेकामध्ये द्रव्य वापरली जातात. म्हणजे जसं याच्यामध्ये परस्पर आकर्षण आहे, घरामधला कलह संपायला पाहिजे, तर याच्याकरता अत्तरांनी पूर्णपणे त्यावेळेला अभिषेक होतात किंवा गुलाब पाण्याने अभिषेक होतात. म्हणजे सुगंधित द्रव्य त्याच्यामध्ये वापरलं जातं आणि सुगंधित द्रव्याने त्याच्यामधले पूर्णपणे अभिषेक संपन्न होतात. मग पुढच्या 1600च्या वेळेला ज्यावेळेला केलं जातं त्यावेळेला 1600च्या याच्यामध्ये द्राक्षासव सांगितलेलं आहे की द्राक्षासव हे लक्ष्मीला भयंकर प्रिय आहे. म्हणजे आणि द्राक्षासवने अभिषेक केल्यानंतर त्याच्यामध्ये लक्ष्मी वृद्धीचा भाग येतो. म्हणजे धनधान्यामध्ये जी वृद्धी होणार आहे त्याच्याकरता द्राक्षासवचा अभिषेक सांगितला आहे. तर द्राक्षासवने पूर्णपणे त्याच्यावरती 1600 सुक्तांचा अभिषेक केला जातो. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जिन्नस ज्याच्यामध्ये डाळिंब्याचा रस आहे किंवा सीझनल फूड सांगितलं आहे. म्हणजे तर आंबा जास्त चांगला राहतो म्हणजे आणि आमरस आत्तापर्यंत म्हणजे की त्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये जरी आपण ठेवला आंबा तरी तो आपल्याला चांगला मिळतो या सीझनला. तर त्याप्रमाणे म्हणजे की आमरसाच्या याच्याने पण त्याच्यावर अभिषेक होतो. अशी विशिष्ट द्रव्य वापरून त्याच्यामध्ये ते पूर्णपणे सिद्ध केलं जातं आणि मग याचं हवन केलं जातं. हवनामध्ये सुद्धा लक्ष्मीचे जे तंत्रोक्त मंत्र आहेत त्या तंत्रोक्त मंत्रांनी पूर्णपणे हवन होतं. आपले जे मंत्र आहेत त्याच्याने हवन होतं. आपलं ओम सर्वमंगल मांगल्य त्या मंत्राने हवन होतं. त्याच्यानंतर आपला जो मंत्र आहे ओम श्रीम नमः त्या मंत्राने हवन होतं. तर असे वेगवेगळे हवन होतं आणि लक्ष्मीचं सर्वात आवडतं काय असेल तर कमलबीज. कमलबीज हे लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणजे आणि ह्या कमळबीजांनी या आहुत्या पूर्णपणे संपन्न होतात. वेलचीने या आहुत्या संपन्न होतात. त्याच्यानंतर इलायचीने संपन्न होतात. काही काही मंत्र आहेत त्याला पूर्णपणे म्हणजे की लेखंड असतं तर लेखंडाची आहुती सांगितलेली आहे. तर लेखंडाच्या आहुतीने हा याग संपन्न होतो म्हणजे आणि एक विशिष्ट प्रकारचे इतकं तेज आणि इतकी ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते की निश्चितपणे ते श्रीयंत्र ज्याच्या घरी जाईल त्याच्या घरी 100% ते वृद्धी करतं. तर नवरात्रामध्ये 9च्या 9 दिवस ही प्रोसेस आमच्याकडे पूर्णपणे चालू असते आणि नवरात्रानंतर पुढे कोजागिरी पौर्णिमा येते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वात मोठी म्हणजे की तुम्हाला ही एक अमूल्य भेट देतो की तुम्ही
कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजन करा. म्हणजे कुबेर लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनाला आपण सगळं करतो, पण त्याला प्रॉपरली कुबेर लक्ष्मीपूजन असं नाव आहे म्हणजे त्याला. परंतु ह्या याच्यामध्ये ज्यावेळेला आपण कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजन करतो त्याच्यामध्ये लक्ष्मी नारायण दोघांचं पूजन आपल्याला करता येतं. आणि लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल तर नारायण तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे तर त्याच्यामध्ये लक्ष्मी नारायणाचं पूजा करून आपल्याला त्याच्यामध्ये स्थिरत्व प्राप्त करता येतं. तर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ना जसं म्हणजे की 9 दिवस नवरात्रामध्ये तर पूर्ण श्रीविद्येची साधना होते, पण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आमच्याकडे प्रॉपरली या यंत्राचं पूजन केलं जातं सगळी सिद्धता करून. आणि मग लक्ष्मीनारायण पूजनामध्ये संपन्न करून मग त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याचं वितरण किंवा विक्री चालू होते. अगदीच. आणि श्री माधव गुरुजी यांचं प्रत्यक्ष भेटून जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असल्यास प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या कॉल सेंटरला आपण कॉल करू शकता. समजा काही कारणाने कॉल उचलला गेला नाही तर काळजी करू नका, कॉल सेंटरमधून पुन्हा संपर्क करण्यात येईल. मला खरं तर या श्रीयंत्राविषयी अजून जाणून घ्यायचंय, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण हॅलो माधव गुरुजीच्या माध्यमातून श्री यंत्र याविषयी जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत माधव गुरुजी. गुरुजी, आता 22 सप्टेंबरला नवरात्रोत्सव सुरू होतोय, तर नवरात्रोत्सवामध्ये श्रीयंत्राच्या खरेदीचं किंवा पूजनाचं काय महत्व आहे, तुम्ही काय सांगा? मॅडम, वसिष्ठ संहितेमध्ये आपण ज्यावेळेस जातो त्याला वसिष्ठ संहितेमध्ये असं आहे की वसिष्ठ विनंती करतात नारायणाला की अरे बाबा लक्ष्मीला पृथ्वीवरती पाठव. लक्ष्मीला विनंती करतात की तू पृथ्वीवरती आहे, पण लक्ष्मी यायला तयार नाही, की मी नाही येणार म्हणते. आणि नारायणाला सांगते तर नारायण म्हणले की ती नाही येते, तर आता काय करू, मी काय करू त्याच्याकरता. आणि वसिष्ठ नाराज होऊन खाली येतात आणि त्यावेळेला त्यांना एक आत्मस्फूर्तीने म्हणजे की लक्षात येतं की का मी श्रीयंत्राची स्थापना करू. आणि श्रीयंत्राची ज्या दिवशी स्थापना केली तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमा, ज्यावेळेला वसिष्ठांनी स्थापना केली. आणि ज्यावेळेला त्यांनी ती स्थापना केली त्याच्यावेळेला लक्ष्मी धावत पृथ्वीवरती आली आणि त्याच्यानंतर मग सगळीकडे समृद्धता आली. तर ती समृद्धता आली त्यावेळेला लक्ष्मी म्हणली की श्रीयंत्र जे आहे हा पूर्णपणे माझा आत्मा आहे, त्यामुळे जर श्रीयंत्र तुमच्याकडे आहे तर तुम्ही अशी कधी अपेक्षा ठेवू नका की मी येईन म्हणून. श्रीयंत्र आहे तर 100% तुमच्याकडे लक्ष्मीचा वासच होईल. आणि त्याच्यानंतर मग वसिष्ठांनी सगळ्या शिष्यांना श्रीयंत्राचा महिमा सांगितला. अशा प्रकारचा वसिष्ठ संहितेमध्ये एक टॉपिक येतो. तर त्याचप्रमाणे जसं नवरात्रामध्ये ज्यावेळेला आहे तर नवरात्रामध्ये श्रीविद्येची साधना येते, त्या साधनेमध्ये पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने आणि तंत्रोक्त पद्धतीने हे श्रीयंत्र सिद्ध करता येतं. तुम्हाला याच्यामध्ये श्रीयंत्र घ्यायचं असेल तर 100% तुम्ही आमच्या नंबरवरती संपर्क साधू शकता. तुमचं नाव, तुमच्या घरातल्या कुटुंबियांच्या संपूर्ण फोटो आणि नावं अशी तुम्ही पोचवू शकता. आणि प्लस तुमचं कुलदैवत, याच्याने तुम्हाला श्रीयंत्र प्राप्त करून घेता येईल. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर 100% तुमच्याकडे असलेलं श्रीयंत्र हे सुद्धा लाभदायक होऊ शकतं. श्रीयंत्र ही वस्तू अशी नाही की ते आणली आणि घरामध्ये ठेवली आणि त्याचा फायदा होणार आहे. निश्चितपणे त्याच्यावरचा जो कार्यभाग आहे तो व्हायला पाहिजे. तर 100% तुम्ही आमचा यूट्यूबवरचा म्हणजे की श्रीयंत्रावरती स्पेशल एपिसोड आहे तो तुम्ही बघा, तुम्हाला खूप सारं मार्गदर्शन होईल. नाही तर या पद्धतीने जसं श्रीसूक्त तुम्ही अगदी रेकॉर्डेड लावलं आणि त्याच्यावर अभिषेक केला किंवा ओम श्रीमनमा मंत्राचा अभिषेक केला तरी निश्चितपणे त्याच्यामध्ये तो भाव निर्माण होईल, ती शक्ती निर्माण होईल आणि तुमच्याकडे अखंड लक्ष्मी नांदेल म्हणजे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझं तुम्हाला आव्हान आहे की खरोखरी तुमच्याकडे लक्ष्मीपूजन तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला करून बघा. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ज्यावेळेला 12 वाजता तुम्ही लक्ष्मीपूजन कराल, 11:30 ते 12च्या मध्ये हे पूजन असतं, त्यावेळेला तुम्ही पूजन करा आणि ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये ठेवा. किती लाभ होतो ते बघा. आणि आमच्याकडनं आवर्जून श्रीयंत्र घ्या. आम्ही पूर्णपणे शास्त्रोक्त तंत्रोक्तरित्या सिद्ध केलेलं श्रीयंत्र तुम्हाला देऊ की जेणेकरून तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये फरक पडेलच, परंतु याच्या व्यतिरिक्त धर्म कार्य करता आणि कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन तुमच्यात राहणार नाही. तुमची ॲब्सोल्युटली प्रगती होईल. अगदीच अगदीच. तुम्ही ते आलात आणि श्रीयंत्राबद्दल आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.